तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असावा, घरातील कटकटी, घरात पैसा टिकत नाही व अशा अनेक समस्या निघून जाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर वास्तूचे हे 10 सोपे नियम नक्की करा। श्रोतेहो, वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात त्या घरांमध्ये समस्या, रोग आणि आर्थिक नुकसान अनेकदा त्यांचा पिच्छा सोडत नाही। यानंतरही अनेक वेळा आपण पाहतो की खूप मेहनत करूनही माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही। चला तर मग आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय सांगतो, जे जर तुम्ही तुमच्या घरात वापरल्यास तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील। जर तुम्ही वास्तूचे हे सर्व नियम अंगीकारले तर तुमच्या समस्या नक्कीच बऱ्याच अंशी दूर होतील। 1. घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा। वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद विरघळवून घ्या। हे द्रावण सुपारीच्या पानाच्या सहाय्याने संपूर्ण घरात फवारावे। यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या घरात शांतीही राहते। तसेच घराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वास्तुदोषही दूर होतात। 2. धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा। चुकीच्या दिशेने ठेवलेल्या धार्मिक पुस्तकांमुळे वास्तुदोष निर्माण होतात। वास्तुनुसार धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला आणि ईशान्य दिशेला ठेवावेत। धार्मिक पुस्तके कधीही इतर कोणत्याही दिशेने आणि गादी किंवा उशीखाली ठेवू नयेत। वास्तुनुसार अशा प्रकारे कुठेही धार्मिक पुस्तके ठेवणे शुभ मानले जात नाही। 3. तुमच्या घरातील मंदिरात या गोष्टींची विशेष काळजी घ्या। वास्तुनुसार तुमच्या घरातील मंदिरात नियमित साजूक तुपाचा दिवा लावा। मंदिराच्या आणि घराच्या प्रत्येक भागात घंटानाद करायला हवा। यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते। तसेच घरामध्ये शंख फुंकल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतात। घरातील पूजेच्या ठिकाणी अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत। तसेच देवतांची चित्रेही समोरासमोर ठेवू नयेत, यामुळे दोष निर्माण होतात। 4. दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका। वास्तुनुसार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका। झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते। चुकूनही झाडूवर जड वस्तू ठेवू नका आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर नेहमी झाडूवर पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नका, त्यामुळे आर्थिक नुकसानही होते। झाडू नेहमी लपवून ठेवावा। श्रोतेहो, पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या आपोआप निघून जातील। 5. घरातील चित्रे मनाला सुखावणारी असावीत। वास्तुनुसार आपण आपल्या घराच्या भिंतींवर सुंदर, हिरवाईने भरलेली आणि मनाला प्रसन्न करणारी चित्रे लावली पाहिजेत। यामुळे घरातील सर्व सदस्यांना होणाऱ्या मानसिक समस्यांपासून आराम मिळतो। 6. दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा। वास्तुनुसार घरातील कोणत्याही सदस्याला रात्री झोप येत नसेल किंवा वास्तुदोषामुळे चिडचिड होत असेल तर त्याला दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे। यामुळे त्याच्या स्वभावात बदल होईल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल। 7. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा। वास्तुनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नका किंवा जड वस्तू आणि यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू नका। वास्तुनुसार तुमच्या वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा। 8. श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे। वास्तुनुसार शुभ मुहूर्तावर स्फटिक श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थळावर करा। हे श्रीयंत्र लक्ष्मीचीही दाता आहे। त्याचबरोबर घरातील वास्तुदोषही काही प्रमाणात दूर होतात। 9. दररोज तुळशीची पूजा करावी। वास्तुनुसार तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावा आणि रोज संध्याकाळी येथे तुपाचा दिवा लावा। तुळशी हे देवी लक्ष्मीचे रूप आहे, त्यामुळे आपल्या घरातील सुख शांतीसाठी आपण नियमितपणे तुळशीजींची प्रार्थना केली पाहिजे। 10. वाळलेली फुले घरात ठेवू नका। वास्तुनुसार घरातील कोणत्याही खोलीत सुकी फुले ठेवू नयेत। तुमच्या घरातील फुलदाण्यांमध्ये ठेवलेली फुले सुकली तर नवीन फुले लावा आणि वाळलेली फुले काढून टाका। वास्तुशास्त्राच्या या साध्या उपायांमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते। यामुळे तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सुख समाधान टिकून राहते। लक्ष्मी प्राप्तीसाठी वरील उपाय अंमलात आणणे हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल। आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा। धन्यवाद।